महत्त्वाची बातमी, सलमानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी अटक केलेले दोन्ही आरोपी गेल्या महिन्याभरापासून मुंबईजवळ पनवेलमध्ये राहत होते। गोळीबार केल्यानंतर ते पुन्हा एकदा पनवेलमधल्या हरिग्राममधल्या भाड्याच्या घरामध्ये परतले होते। विकी गुप्ता आणि सागर पाल अशी या दोघांची नावे आहेत। ते पनवेलमध्ये ज्या घरामध्ये भाड्याने राहत होते तिथून सलमानचं फार्म हाऊस अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर आहे आणि या संदर्भात आरोपींच्या पनवेलमधल्या घराबाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सिद्धेश म्हात्रे यांनी। पाहूयात। सलमान खान यांच्या मुंबईतील घरावरती हल्ला करणारे, गोळीबार करणारे जे दोन आरोपी आहेत ते पनवेलमधील हरिग्राम या गावात वास्तव्यास होते अशी माहिती देखील आता समोर आलेली आहे। ही मोठी अपडेट म्हणावी लागेल। त्याचबरोबर पनवेलमधील हेच हरिग्राम हे गाव आहे आणि या ठिकाणी श्री राधाकृष्ण अपार्टमेंट या अपार्टमेंटमध्ये मागील महिनाभरापासून हे जे आरोपी आहेत दोन्ही यांनी घर भाड्याने घेऊन या ठिकाणी वास्तव्य करत होते। हे जे घर आहे, हे जे गाव आहे, या गावापासून तब्बल 10 ते 12 किलोमीटर अंतरावरतीच सलमान खान याचं पनवेलमधील जे फार्म हाऊस आहे ते देखील आहे आणि त्याचमुळे त्यांनी फार्म हाऊसची देखील रेकी केल्याचा संशय जो आहे तो व्यक्त करण्यात येतो। त्याचबरोबर त्यांनी याच ठिकाणावरून जात पनवेलमध्ये त्याचबरोबर मुंबईतील त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटची देखील तब्बल 4 वेळा रेकी केल्याची देखील माहिती समोर आलेली आहे। त्याचबरोबर या जो अपार्टमेंट आहे या अपार्टमेंटचे मालक असतील, त्याचबरोबर त्यांना जी सेकंड हँड त्यांनी बाईक विकत घेतली होती त्या बाईकचे मूळ मालक जे असतील, त्याचबरोबर सकाळी हे जे गोळीबार केल्यानंतर हे जे आरोपी आहेत ते दोन्हीही या आपल्या घरी आले होते आणि त्यानंतर पुन्हा इथून सामान घेऊन ते फरार झाले होते। त्यामुळे त्यांना इथे आणणारे जे रिक्षा चालक आहेत त्यांना देखील ताब्यात घेतल्याची माहिती जी आहे ती समोर येत आहे। सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही, नवी मुंबई।